पैसे नाहीत हो अलमारी मध्ये. पैसे अलमारी मध्ये जर नाहीत तर मग कुठं आहेत? पैशाला का हातपाय फुटलेत की काय, जे की फिरायला गेलेत? अहो नाही हो, मलाच माहिती नाही माझ्यासोबत काय व्हायलंय ते. त्या दिवशी सोन्याचा हार गायब झाला आणि आता हे पैसे. जिथं मी माझा नेकलेस ठेवला होता का तिथंच मी पैसे पण ठेवले होते, पण माहित नाही कसे गायब झाले ते. अहो तुम्ही मला काऊन मारायला हो? मी काय केले हो? लय नाटक सुरू झाले तुझी. लय नाटक करायली. मला सगळं समजलंय तुझं. नाही हो, मी असं काही केलं नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास काऊन करना झाले? अरे दादू, तू काय करायलास रे माझ्या सुनेसोबत? या मोठलीला यायची काय गरज होती? मारू द्यायचं असतं की. आई, घरातले जे सामान चोरीला गेलेत ना, ते या राधिकानं तिच्या माहेराला पाठवलेत. आता मी हिला घरात 1 मिनिटासाठी सहन करून घेणार नाही. काढून फेकतो हिला घरातून. माझ्या सोन्याचा नेकलेस आहे तिनं तिच्या माहेराला पाठवला, आणि आता मी बहिणीसाठी माझ्या पैसे काढून आणले होते 1 लाख रुपये, जे आज मी देणार होतो, ते सुद्धा हिनं गायब केले घरातले. दादू, तुला अजून काहीच माहित नाही काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. हे जे तुला सगळं माहित आहे ना, हे सगळं चुकीचं आहे, चुकीचं. हा, हे मी सासूला कसं काय माहित झालं? आई, तुला काहीच माहिती नाही. ही बाई 1 नंबरची थर्ड क्लास निघाली. 1 नंबरची चोर आहे, चोर. घरातल्या सगळ्या सामाईनं चोरायली, बाहेर नेऊन द्यायली तिच्या माहेरामध्ये. आई, आई मी खरं बोलायले हो. मी घरातली एक वस्तू, ना सोन्याचा हार, ना हे पैसे, ना कधी कोणतीच काहीच मी माझ्या माहेरामध्ये पाठवलं नाही. आई, मी खरं सांगायले, मी काही चोरी केली नाही. दादू, तू पहिले ऐक माझं. अरे ती दोषी नाही रे. नाही आई, आज हिला हिच्या माहेराला मी पाठवूनच देतो. माझ्या घरात ही अशी राहिलेली अवदसा मला काही कामाची नाही. माझ्या आता डोळ्यामध्ये सलाईली ही. हिच्याकडे बघायची सुद्धा इच्छा नाही माझी. हिला ना हिच्या माहेरचं लय टेन्शन राहते. हिनं आता हेच काम करावं. हिनं जावाव, तिच्या माहेरामध्ये सुखानं राहावं, आणि मला इथं सुखानं राहू देवाव. तुला माहित तरी आहे का काय झालंय ते? उगं तिला मारहाण करायलास. आता जर माझ्या सुनेला हात लावलास ना तर तुझ्या हातात तोडून टाकते बघ. पण आई, काही आई बी नाही, बोलूच नको बघ तू. ए मोने, ये इकडं. लपून काय बघायलीस तिकडून?